फुलपाखरू. आज सकाळी एक चमत्कार घडला. मी एकदम 5-6 वर्षाचा लहान मुलगा झालो. एक सभा आटपून मी घराकडे वळालो. अंगणात जे पहिले पाऊल टाकले ते तिथेच खेळून राहिले. माझ्या स्वागताकरता एक फुलपाखरू तेथे बिरबिर नृत्य करत होते. जणू काही पुष्पवृष्टीतले चिमुकले विमानच. त्याचे ते चिमणे पोपटी पंख, त्या पंखावरले ते इवले काळे ठिपके आणि या 2 रंगांना उठाव देणाऱ्या त्याच्या शरीरावरच्या अनेक रंगछटा पाहून मी थक्क झालो. जेव्हा हिऱ्याच्या दुकानात दिसणाऱ्या दागिन्याकडे मी आजपर्यंत कधीच निरखून पाहिले नाही, त्या फुलपाखराचे ते अद्भुत सौंदर्य मी आज हिऱ्या डोळ्यांनी टिपत होतो, माझ्या मनात लपवून ठेवत होतो. पण पुढल्या क्षणी रातराणीच्या सुगंधाप्रमाणे ते अचानक लुप्त होत होते. त्या चिमण्या फुलपाखराचे रंग पाहून मला वाटले, जिच्यावर इंद्रधनुष्याची तोरणे उभारली आहेत, जिच्या शाटांच्या पायऱ्या कुबेराच्या भंडारातल्या रत्नांनी घडवलेल्या आहेत, अशा कुठल्यातरी स्वर्गीय नदीच्या परिसरात या फुलपाखराचा जन्म झाला असावा. आमच्या अंगणात येऊन ते का खेळत आहे हेच मला कळेना. तसे काही आमच्या अंगणाभोवती बाग नाही किंवा सुंदर फुले नाहीत. त्याचा आकर्षक वाटावे असंही काहीच नाही. तरीही ते वेडे स्वतःभोवती सर्कशीतल्या मृत्यूगोलात मोटरसायकल फिरवणाऱ्या काही साहसी खेळाडूप्रमाणे पुन्हा पुन्हा वळत आणि फिरत राहिले आहे. त्याच्याकडे पाहत पाहत मी भान विसरून गेलो. त्याला पाहण्यासाठी त्याचा पाठलाग करू लागलो. एका वयस्क माणसाकडे पाहून हसत आहेत याची मला कल्पनाच नव्हती. त्या फुलपाखराला पाहिल्यापासून मी एका नव्या जगात प्रवेश केला होता. तेथे फक्त आम्ही दोघेच होतो. ते फुलपाखरू अनेकदा माझ्या अगदी जवळ येऊन दुसऱ्या क्षणी ते मला हुलकावणे दाखवून पुन्हा दुसरीकडे जात असे. त्याने किती वेळा मला अशा गोड हुलकावण्या दिल्या याची गणतीच करता येणार नाही. त्याला सोडून मला घरात जावेना. मी त्याच्याकडे पाहत उभा राहिलो आणि कुठल्याही क्षणी ते भुरकून दूर गेले तेही मला कळले नाही. गाण्याची एखादी अतिमधुर लकीर कानावर पडावी आणि लगेच विरून जावे तसे मला झाले. ते फुलपाखरू मी पाहिल्याला आता 12 तास झाले आहेत. रात्रीचे 11 वाजले आहेत. दिवसा एखाद्या अवखळ पोराप्रमाणे होंदळणारे हे घर शांतपणे झोपी गेले आहे. ते नाना प्रकारे स्वप्ने पाहत आहेत. पण मी मात्र माझ्या अंथरुणावर या कुशीवरून त्या कुशीवर वळून पडलो आहे. खिडकीतून आलेल्या चांदण्याने माझ्या उशीला नवा सुंदर जाळीदार आभरा चढवला आहे. पण त्याचे सौंदर्य मोहाला मोहू शकत नाही. मला राहून राहून त्या फुलपाखराची आठवण होत आहे. ते यावेळी कुठे असेल, दमून झोपले असेल. फुलपाखरे झोप कशी घेतात, कुठे घेतात, मला जशी त्याची आठवण होत आहे तशी त्याला माझी आठवण होत असेल का? ते कधी मला दिसेल तर ते कधी मला दिसेल का? दिसले तर तेच फुलपाखरू पाहून दिसले तर तेच फुलपाखरू म्हणून मला ओळखता येईल का? या विशाल विश्वात कुठेतरी त्याचा जन्म झाला, कुठेतरी माझा झाला. आज योगायोगाने आम्ही दोघांची भेट झाली. पण ती पुन्हा कधी होईल का? ती हो अथवा न हो, त्या फुलपाखराला मी कधी विसरू शकणार नाही. ते जागेपणी मला दिसणार नाही, पण ते निश्चित माझ्या स्वप्नात येईल. मनुष्य स्वप्नावर जगतो तो काय उगीच